भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. नेपाळची पॉप्युलर डिश एक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ती म्हणजे चुकवणी. अतिशय सुंदर ही रेसिपी आहे. भातासोबत खायला खूप भारी लागते. नक्की ही रेसिपी बनवून खा. आणि भाजीला काही नसेल तर पटकन ही रेसिपी करा. आता चवीपुरतं मीठ घालूया. 4 ते 5 मिरी बारीक करून घेतलेली ते ॲड करायची आहे. थोडीशी लाल तिखट भरभरूया दह्यावरती. तर याच्यामध्ये एक मिडियम कांदा घेतलेला लांबट आकाराचा कट केलेला तो ॲड करायचा आहे. एक उकडलेला बटाटा त्याचे तुकडे करून घेतलेली वाटीवर ती घालायची आहे. आता याच्यावरती कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मस्टर्ड ऑइलचा तडका द्यायचा आहे. तर मी रेग्युलरचं तेलच वापरणार आहे इथे. मस्टर्ड ऑइल वापरणार नाही आहे, पण मस्टर्ड ऑइलमध्येच हे छान लागतं. तर ह्याच्यावरती तडका द्यायचा म्हणजे मस्त भातासोबत खायला भारी लागते. आता 4 ते 5 चमचे तेल घालूया पॅनमध्ये. जिरं मोहरी घालूया. आता लाल तिखट अर्धा चमचा घालूया. लाल तिखटऐवजी तुम्ही एखादी मिरची टाकली तरी चालू शकतं. आता हा तडका दह्यावरती ओतून घेऊया. मस्त आपली नेपाळची डिश तयार झालेली चुकवणी कशी वाटली आज मला सांगायला देखील विसरू नका कॉमेंटमध्ये. तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता ही डिशमध्ये काढून घेऊया. भातासोबत गरमागरम भातासोबत खायला खूप भारी लागते. नक्की ही ट्राय करा रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता काढून घेऊ डिशमध्ये गरमागरम भातासोबत खायला. आणि असं पटकन होणाऱ्या रेसिपी मी दाखवत असते. झटपट रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आणि आता राईससुद्धा काढून घेऊ साईडला आणि मस्त बैठे घ्यायचं आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कॉमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.